हळद तुला लागली होती, तू बाहेर येऊ शकत नाहीस म्हणून मी आलोय. हळू बोल. तुला लागतील तितके यात पैसे आहेत. तुझं सगळं नुकसान ह्यात भरून निघेल. निघ चल आता. वाव. हे तर फक्त समुद्रातून तांब्यावर पाणी काढू एवढंच आहे यार. हा, तू आता त्या समुद्राची मालकीण आहेस, सो लागेल तसं पाणी काढत राहायचं. आय नो दिशा, इट्स जस्ट अ टोकन. सो संपले की मागत राहील. हा, डोंट टच मी. नॉनसेन्स. जास्त हुशारी केलीस ना तर विसरून जाईन की आपल्यात प्रेम होतं. बर्बाद करीन तुला. लव्ह यू डार्लिंग. डोंट टच मी. आणि हे बघ मिहिर, मी तुला लागतील तितके आणखी पैसे देईन, पण फक्त तुझं तोंड कुठेच उघडू नकोस. आणि आता प्लीज निघ. कम ऑन. मैडम ने एक फोन करो का? करतोच. प्रीतम सर, माझ्या मुलीला मी विहिरीत ढकलून देईन, पण या घरात येणार नाही. हॅलो. हॅलो. हा हे मॅडम, ते प्रीतम सर, यानंतर प्लीज मला फोन करू नका. प्रीतमला भेटायला गेली होतीस ना? मग काय शहाणपणा शिकवून आलीस त्याला? पारू, मी काहीतरी विचारलं, मला उत्तर दे. हे बघा दिशा मॅडम, मी तुमच्या समध्या प्रश्नांची उत्तरं दिली असती, पण मला लई महत्त्वाचं काम आहे. आता खरंच माझ्याकडे येळ नाही. दिशा मॅडम, काय म्हणालीस तू आत्ता? आत्ता खरंच माझ्याकडे येळ नाही म्हणजे? तू कोणाशी बोलतीस कळतंय तुला? या घरची होणारी सून आहे मी. आणि तू मोलकरीणच. तर मोलकरणीसारखं राहायचं, जास्त माज नाही दाखवायचा. सारखं सारखं मला तुझी लायकी दाखवायला लावू नकोस, कळलं ना? दिशा मॅडम, सोडून दुखतंय मला. पारू, माझं लग्न आहे की नाही? मला हवी आहेस तू माझी सगळी कामं करायला. कुठे जायचं नाहीयेस तू, इथेच थांबायचं, कळलं? कळलं? हे बघा दिशा मॅडम, मी फक्त माझ्या देवी आईंचा आदेश ऐकते, बाकी कोणाचाच नाही. ओ बघा ना, पारूला मी सांगते आता माझं लग्न आहे, तर प्लीज मला हेल्प करायला इथे थांब, तर ती ऐकत नाहीये. माझी इथे कोणी बहीण नाहीये, मैत्रीणही नाहीये, आणि पारू मला माझ्या बहिणीसारखी आहे ना. म्हणून मग तिला प्लीज सांगा ना, लग्नात माझी हेल्प करायला माझ्यासोबत राहा म्हणून. प्लीज
पारू, तू दिशाला मदत करायला थांब. असा समज तू तिची करवली आहेस. बघ पारू, आता तर तुझ्या देवी आईने पण तुला सांगितलंय. तुम्हाला बाहेर म्हणालीस ना की मी फक्त माझ्या देवी आईचाच आदेश ऐकते. ऐकशील ना मग? आता थांबशील ना माझ्यासोबत? पारू, तू इथे काय करतेस? मग आदित्य, पारूने इथं नाही तर कुठे असायला हवं होतं. आई, मी तिला एका महत्वाच्या कामासाठी पाठवलं होतं, सो प्लीज तिला जाऊ दे. आदित्य, असं कोणतं इम्पॉर्टंट काम आहे की ते फक्त पारूच करू शकते? माझं लग्न आहे, मला हेल्प करायला पारू हवी आहे माझ्यासोबत. प्लीज तू ते काम दुसऱ्या कोणाला तरी सांगशील प्लीज? सासू मॉम सांगा ना तुम्ही. हो आदित्य, दुसऱ्या कोणाला तरी पाठव, पारूला थांबू दे इथे.